सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की ते त्यांच्या बाबांच्या शेवटच्या कार्यासाठी म्हणून आले होते आणि आता परत पुन्हा त्यांना तिकडे जायला लागणार होतं. सुरू करते. सुभाषचंद्रांना देशातून हद्दपार करून 5 वर्ष लोटली होती. भारतातील तरुणांना आपला लाडका नेता हवा होता. क्रांतिकारकांचा मानसिक आधार जवळ नसल्यामुळे तरुण सैरभैर झाले होते. पण 35च्या कायद्यानुसार लवकरच निवडणुका होणार होत्या. काश्मीरपासून ते कामोटींपर्यंत एकच कल्लोळ माजला होता. आमचा लाडका नेता सुभाषचंद्रांना लवकर आणा. केंद्रीय विरोधी पक्षनेते बॅरिस्टर भुलाबाई देसाई यांनी इंग्रज सरकारला विचारलं होतं, सुभाषच्या हिंदुस्थान भेटीवर सरकारनं बंदी का घातली? कुठे आहे सुभाषचंद्र? स्थगन प्रस्ताव मांडले गेले. बॅरिस्टर जिन्ना आणि मुस्लिम लीग मात्र तटस्थच राहील. 62 विरुद्ध 59 मतांनी स्थगन प्रस्ताव मंजूर झाला. राष्ट्रवादी नेत्यांचा जल्लोष बघून सरकारचं धाबं दणाणलं. त्यांना वाटलं सुभाषला इकडे आणलं तर आपली धडगत नाही. लखनौच्या अधिवेशनात जवाहरलालजींना सुभाषची आठवण हर घडी येत होती. त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातही सुभाषचंद्रांची सुटका हा प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. स्वित्झर्लंडच्या लुसाच्या इस्पितळात गेल्या काही महिन्यांपासून जवाहरलालजींची पत्नी कमलादेवी अंथरुणाला खिळून होत्या. रात्र रात्र त्यांची पुत्री इंदिरा, डॉक्टर अटलजी आणि सुभाषचंद्रजी बसून राहत असत. कमलादेवींवर अंतिम संस्कार करून जवाहरलाल परत निघाले. त्यावेळी त्यांना सुभाषजींनीच आधार दिला होता. ती त्यांची आणि सुभाषबाबूंची शेवटची भेट होती. एप्रिल 1936 मुंबईच्या अलेक्झांड्रा गोदीमध्ये इटालियन बोट लागली आणि अनेक नागरिकांनी सुभाषजींना पाहण्याची भेटण्यासाठी एकच गर्दी केली. सुभाषचंद्र डेकवर दिसताच वंदे मातरमच्या घोषणा सुरू झाल्या. अप वी काँग्रेस प्लग अँड डाऊन डाऊन विथ द युनियन जॅक. अप अप वी काँग्रेस प्लग अँड डाऊन डाऊन विथ द युनियन जॅक. म्हणजे तिरंगा झेंडा ऊंचा धरा रे, युनियन जॅकचा नखरा बंद करा रे, असा गजर चालू होता. पोलिसांचा सक्त पहारा. सुभाषजींचा मुंबई गोदीवर पाऊल पडताच श्वास घेण्याची मुभा न देता त्यांना पोलीस तुरुंगाकडे घेऊन निघाले. जनतेने आणलेले हार त्यांच्या हातात तसेच राहिले. काही हार त्यांच्या अंगावर फेकले. वंदे मातरमच्या घोषणेनं गोदी थरारली. मोठ्या मुश्किलीनं सुभाषजींनी आपला हात पोलिसांच्या हातातून काढून हात उंचावत जमावाकडे बघत त्वेषानं गरजले, आजादी का झेंडा ऊंचा रखना. एवढा खतरनाक कैदी मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात 3-4 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवणं धोक्याचं वाटल्यामुळे मुंबई पोलिसांनी लगेच त्यांची रवानगी पुण्यातल्या येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात केली. 10 मे 1936 हा दिवस सुभाष दिन म्हणून पाळला गेला. कराची, दिल्ली, कलकत्ता, ढाका, लाहोर, मुंबई, मद्रास सगळीकडे वंदे मातरमच्या घोषणात मोर्चे निघाले. गुलाबी की जंजीर तोड दो, प्यारे सुभाष को छोड दो. नेहरू सभेमध्ये गरजून सांगतायत, आमच्या प्याऱ्या सुभाषची अटक म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घालाच आहे. ब्रिटिश सरकारनं ठरवलं सुभाषजींना दार्जिलिंगजवळ कुर्सी अंगातील शरद बाबूंच्या घरी हलवायचं. वाटेतली निदर्शनं टाळण्यासाठी त्यांना गुपचूप हलवलं गेलं. 16 मे 1936 कोणाला कळू न देता राजबंद्याला हडपसर रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं. बाहेरच्या सर्व राज्यांना सावधतेचा इशारा देण्यात आला. दिल्लीवरून सक्त आदेश होते की काही झालं तरी सुभाषचंद्र बोसांना कलकत्त्याच्या आसपास सुद्धा पोहोचू देऊ नका. हडपसरहून निघालेली गाडी मनमाडला आली. तिथून बनारस, सिलिगुडी असा द्राविडी प्राणायाम करत दार्जिलिंगला पोहोचली.
कुर्सी आमच्या घरात त्यांना 1 वर्षाची नजरकैद झाली. मेडिकल उपचारार्थ त्यांना पुन्हा कलकत्त्याचे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल व्हावे लागले. शेवटी एकदाची 17 मार्च 1937 त्यांची कैदेतून खऱ्या अर्थी मुक्त झाली. वर्ध्याला कार्यकारिणीची बैठक भरली. तिथे सुभाषबाबूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल आग्रह धरला. तसं पत्र त्यांनी बॅरिस्टर जिनांना लिहिलं, पण बॅरिस्टर जिनांनी मुस्लिम लीग हा वेगळ्या पक्षाचा आग्रह धरला होता. सुभाषजींनी बॅरिस्टर जिनांचं मतपरिवर्तन करण्याच्या परोपरीनं प्रयत्न केले. म्हणाले, हिंदू मुस्लिम या 2 धर्मातील परस्पर भेद मिटवा, यासाठी चर्चा अगर करार करावा. जिना म्हणाले की हा प्रस्ताव मी मुस्लिम लीगच्या कार्यकारिणीसमोर अवश्य ठेवीन. तुमच्यातर्फे हिंदू नेते बोलतील, आमच्यातर्फे मुस्लिम नेते. सुभाषबाबू म्हणाले, असं का जिन्नाजी? काँग्रेस फक्त हिंदूंचीच नाही, तर त्यात अनेक राष्ट्रीय कार्यकर्ते म्हणून मुसलमानही आहेत. सुभाषबाबूंनी निक्षून सांगितलं की सर्व जाती धर्माचे प्रतिनिधित्व फक्त काँग्रेसच करते. जिन्ना म्हणाले, आम्ही मात्र काँग्रेस ही फक्त हिंदूंचीच आहे असं मानतो. जेव्हा घटनात्मक बोलणी होतील त्यावेळी आम्ही फक्त मुस्लिमांचीच बाजू मांडू, तेव्हा तुम्हाला काहीच बोलता यायचं नाही, बॅरिस्टर जिन्नाने ठणकावून सांगितलं. सुभाषचंद्रांना काही महत्त्वाच्या कार्यासाठी तातडीनं कलकत्त्याला जायचं होतं, परंतु बॅरिस्टर जिन्नांच्या भेटीनंतर ते अतिशय बेचैन झाले. बोसांना देशाची अखंडता अतिशय प्रिय होती, तर जिन्नांच्या बोलण्यातून पाकिस्तानच्या मागणीचा जोरदार पुरस्कार करत असलेले ते दिसले. सुभाषबाबूंनी गांधीजींची भेट घेऊन सर्व हकीकत कथन केली. म्हणाले, बापूजी, काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये वाटाघाटी व्हाव्यात. ब्रिटिशांचा हस्तक्षेप होण्यापूर्वी परस्पर समझोता व्हावा असं वाटतं. त्यासाठी आपले आशीर्वाद हवेत. गांधीजींनी शुभेच्छा दिल्या. दिल्लीच्या काँग्रेस भवनात कार्यकारिणीची मीटिंग ठरवली होती. काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं सुभाषबाबू त्या मीटिंगला हजर राहणं आवश्यक होतं. ते नुकतेच आसाम दौऱ्यावरून परतले होते. आसाममधील सादुलांचं सरकार कोसळलं होतं. अंतर्गत मतभेदानं एक प्रांत काँग्रेसच्या हातून गमावणं राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरलं असतं, म्हणून ते तातडीनं शिलाँगला गेले. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आटोपला आणि ते लगेच दिल्लीला जाण्यासाठी कलकत्त्याच्या डमडम विमानतळावर आले. त्यांना काही महत्त्वाच्या फाईल्स आणि आठवड्याभरासाठी कपड्याची बॅग हवी होती, म्हणून ते घेण्यासाठी एल्गिन रोडच्या घरी आले आणि तिथून विमानतळावर आले तर नुकतीच विमानानं झेप घेतली होती आकाशामध्ये. सुभाषचंद्र अतिशय बेचैन झाले. दिल्लीतील कार्यकारिणीची बैठक अत्यंत महत्त्वाची होती. ते अशा विचारात असतानाच त्यांचा मित्र येऊन म्हणाला, चार्टर विमानात आपली व्यवस्था केली आहे. 10-12 व्यक्तीच बसू शकतील एवढ्या चिंचोळ्या आकाराच्या विमानात बसले ते. सोबत त्यांचे मित्र शंकरलाल होते. शरदचंद्रांचा निरोप घेतला. विमान बिहारकडे येत असताना सुभाषबाबूंना अतिशय अस्वस्थ वाटू लागलं. एकाएकी त्यांना घाम फुटला. त्यांची बेचैन अवस्था पाहून शंकरलालनी विचारलं, बाबूजी, काय होतंय? शंकरलाल, मस्तकात जीव घेण्या कळ येत आहेत. डोकं खूप ठणकतंय, थोडं पाणी द्या. त्यांचं अंग तापानं फणफणून आलं. चेहरा काळपट, तांबारलेले डोळे बघून वैमानिकही घाबरला. अंगावर ताप एकसारखा वाढतच होता. एवढ्या असह्य त्रास होत असतानाही त्यांनी ठरवलं, काही झालं तरी दिल्लीला जायचं. परंतु एवढ्या मोठ्या व्यक्तीची जोखीम घ्यायला वैमानिक तयार नव्हता. मोठ्या मुश्किलीनं कानपूरच्या धावपट्टीवर विमान उतरवलंच. कानपूरला औषधोपचारात 2 दिवस गेले आणि सुभाषचंद्रांनी त्वरेनं दिल्लीकडे धाव घेतली. काँग्रेस भवनाच्या बाहेर हरिविष्णू कामत आणि इतर सहकारी चिंतित होऊन त्यांचीच वाट बघत होते. आपले सामान सहकार्यांच्या ताब्यात देऊन सुभाषचंद्र तडक मीटिंगमध्ये पोचले. कार्यकारिणीचा तो 3रा दिवस होता. गेल्या गेल्या सुभाषबाबू म्हणाले, मंडळी, माफ करा. विमानात अचानक तब्येत अतिशय बिघडल्यामुळे येण्यास उशीर झाला. राजाजी छद्मीपणे म्हणाले, अहो,
आपण आमचे वैमानिकच आहात. काँग्रेस विमान योग्य स्थळी पोचलं की झालं. बैठकीतले वातावरण तणावपूर्ण वाटत होते. दुपारचं सत्र आटोपलं. संध्याकाळी काही महत्त्वपूर्ण निर्णय व्हायचे होते. मध्ये वेळ होता म्हणून गांधीजींची भेट घेण्यासाठी सुभाषजी हरी कामतांच्या बरोबर भंगी कॉलनीकडे निघाले. मोटारीत सुभाषबाबू म्हणाले, हरी, आजच्या बैठकीचा रंग काही वेगळाच होता. बाबूजी, गेल्या 4 दिवसांपासून वेगळीच कुरबूर ऐकण्यात येत आहे. तुम्हाला काँग्रेस चालवायलाच येत नाही. तुम्हाला त्यात सचिव कृपलानी असं त्या सगळ्यांना सांगत सुटले की अलाहाबादच्या कार्यालयात कागदांचे ढीग पडले असतात, पण अध्यक्ष महोदयांना पाहायला वेळ नाही. त्यावर मी म्हणालो की कलकत्ता अलाहाबादचं अंतर 700 मैल आहे, तर कचेरी हलवा. निदान काही अधिकारी तरी कलकत्त्याला वर्ग करा. पण माझ्या या मागणीकडे कोणीच लक्ष दिलं नाही. मी अगदी एकाकी पडलो. या हरिकामतची कथा वेगळीच आहे. एक दिवस हरिकामत नावाच्या तरुणाने CMचा राजीनामा देऊन सुभाषचंद्रांवर निष्ठा असल्यामुळे त्यांच्या सहाय्यार्थ त्यांना येऊन मिळाला. हरिपूर काँग्रेसच्या खूप आधीपासून ते सुभाषचंद्रांबरोबर अहोरात्र झटत होते. प्रशासकीय नोकरीचा अनुभव असलेले हरिकामत, त्यांची साथ सुभाषबाबूंना मिळाली. त्याचबरोबर डॉक्टर मेघनाथ सहांचीही साथ मिळाली होती. हे डॉक्टर बहुगुणी होते. सुभाषचंद्रांना खात्री होती की आज ना उद्या स्वराज्य तर मिळेलच, परंतु उद्याचा शक्तिशाली देश कसा बनवायचा याच विवंचनेत ते रात्रंदिवस होते. अलीकडे गांधीजींनी सुभाषचंद्रांवर नाराज होते ते माहीत होतं, आणि ते माहीत असूनही सुभाषबाबू त्यांना भेटायला गेले. म्हणाले, बापूजी, देशभर मुस्लिम लीगचं प्रस्थ वाढत आहे. मोठमोठ्या मुस्लिम लोकवस्तीतून बॅरिस्टर जिन्नांची हत्तीवरून मिरवणूक निघत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांवर काँग्रेसच्या राजवटीला खूप अन्याय होत असल्याची हाकाटी चालवली आहे. जिन्नांची चिथावणीखोर भाषा वेळेत थांबवली नाही तर आपल्या सिंध प्रांताचा बुरुज ढासळल्याशिवाय राहणार नाही. कुठे सत्ता न मिळाल्यास अपयशी लीग पक्ष स्वतःला धर्माच्या बंधनात अडकवून उग्र भाषा बोलू लागली आहे. बापूजी, वेळेतच लक्ष घातलं नाही, पावलं उचललं नाही तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, आज आपण इथे थांबूया. आता गांधीजी त्याच्यावरती काय म्हणतायत सुभाषबाबूंना ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद ताई.